बघा मित्रांनो, किती घाम आलेला आहे. मी माझ्या सिनियर्स बरोबर आज वर्कआउट केलेला आहे. सायन्सची स्टुडंट आहे त्यामुळं ॲक्टिव्ह थोडीशी कमी आहे. ॲक्टिव्ह आहे ती वर्कमध्ये, पण एक्सरसाइज वर्कमध्ये नव्हते ना. आता एक्सरसाइज वर्कमध्ये बघू शकता तुम्ही खूप घामाच्या धारा आहेत. म्हणून आमच्या मॅडमसुद्धा नेहमी म्हणत असतात, पहिली आंघोळ घामाची आणि ती आपल्या सर्वांच्याच कामाची. आणि 100% खूप बेनिफिट आहेत. माझं हेड पेन कमी झालेलं आहे, दुसरे विचार येत नाही. आणि मेन म्हणजे मी जे असं डिकम्पोज काय बोलतात त्याला, अगदी डिस्कनेक्ट झाली होती, अगदी डिॲक्टिव्ह झाले होते, लेझी फील करत होते, फक्त ब्रेनच वापरत होते, फिजिकल अजिबात वापरत होते. आता मी फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये अग्रेसर असते. मला माझं पहिलं बालपण भेटल्यासारखं मिळालं आहे फक्त मॅडममुळं. मॅडम माझ्या खूप दिवस मागे लागल्या होत्या, इव्हन 2 वर्ष. थँक्यू सो मच विद्या मॅम. असं काहीच नाही मॅडम, कुठली वेळ येण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण आज तुम्ही माझ्यासोबत आहात याच्यात मला खूप मोठा आनंद आहे. शरीर स्वस्थ आहे तर सर्व गोष्टी आहेत, तरच तुमच्या पैशाला आणि तुमच्या मालमत्तेला महत्त्व आहे. वेळ समजून घ्या, जाणून घ्या. आजारी पडल्यानंतर आणि वेळ निघून गेल्यानंतर काहीही फायदा होत नाही, तर समजून घ्या. थँक्यू सो मच मॅम. मी हेच गोष्ट समजून घेतली. थोडासा वेळ लागला, परंतु नक्कीच समजलं मला. तुम्हीही समजण्यात उशीर करू नका, नाहीतर असं होईल की वेळ निघून गेल्याच्या नंतर समजलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. वेळ आहे तोपर्यंतच मी सुरुवात केली आहे, तुम्ही पण करा. थँक्यू.